शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं, दोन्ही नेते एकत्र आले तर आनंदच. अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडेंचं वक्तव्य. अजित पवारांचा उद्या वाढदिवस. वाढदिवसानिमित्ताने पवारांच्या समर्थकांकडून खास केकवर मुख्यमंत्रीपदाच्या शपथेचा उल्लेख. अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने मीरा भाईंदरमध्ये कार्यकर्त्यांची बॅनरबाजी. बॅनरवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबतची सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित सुनावणी ऑगस्ट अखेरीस होण्याची शक्यता. त्यामुळे निवडणुका लांबणीवर जाण्याची शक्यता. याआधी 22 जुलैला होणार होती सुनावणी. वाघनखांवरून राजकारण होणं दुर्दैवी. मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला. तर वाघनखाबद्दल शंका का उपस्थित करताय? टिपू सुलतानाच्या तलवारीबद्दल कधी प्रश्न उपस्थित केले का? महाजनांचा सवाल. विशाळगडावरील मुस्लिम धर्मीयांच्या प्रार्थना स्थळावर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी धुळे शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने घेतलं विठ्ठलाचं दर्शन. पंढरपूर मंदिर समितीने जागा दिल्यास गोवा सरकार पंढरपुरात भक्तनिवास बांधणार असल्याची दिली माहिती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर. 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातल्या विविध ठिकाणांना भेटी देणार. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात सातपुड्यातलं नैसर्गिक सौंदर्य बहरलं. सातपुड्यातील प्रसिद्ध वाल्हेरी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी. उंचीवरून वाहणाऱ्या धबधब्याचं मोठं आकर्षण. नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पैनगंगा नदीवरील सहस्त्रकुंड धबधब्याला अकराळ विक्राळ स्वरूप. एरवी जूनमध्ये ओसंडून वाहणारा धबधबा यंदा मात्र जुलैमध्ये प्रभावी. घाटकोपरच्या भटवाडी कातोडी पाड्यामध्ये दरड कोसळली. सुदैवाने कुणीही जखमी नाही. काही घरांना मात्र मोठा धोका. पालघर एमआयडीसी मध्ये औषध बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न सुरू. आगीचं कारण अस्पष्ट. सर्व कामगार सुखरूप. काँग्रेसकडून लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी. पावसाळी अधिवेशनाच्या आधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत केली मागणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.